मुद्दाम म्हणून उपस्थित असलेले आपल्या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू तसेच माजी आमदार फटके साहेब, माजी आमदार अभंग पाटील या दोन्ही आमदारांनी आपल्याला खरं तर चांगलं प्रबोधन केलेलं आहे. खरं तर वक्त्यांचा क्रम म्हणजे प्रोटोकॉल प्रमाणे खरं तर खालून वर जायला पाहिजे, वरून खाली आलेला आहे. या कार्यक्रमासाठी मुद्दाम म्हणून उपस्थित असलेले आमच्या अहिल्यानगरचे आयुक्त, ज्यांनी खरं नगर शहराचा या लोकप्रतिनिधी आमदार संग्रामभाई जगताप यांच्या बरोबरीने या शहराचा चेहरामोहरा बदलवला आहे, असे आयुक्त डांगे साहेब, दुसरे आयुक्त गोडसे साहेब आणि आमचे जुने कार्यकर्ते जे तालुक्याला जिल्ह्याला प्रसिद्ध आहेत असे रामराव बदगरे साहेब, काशीनाथजी नवले साहेब आणि विचारपीठावर सर्व मान्यवर, तसेच आमचे पुढचे बसलेले मार्गदर्शक अशोकजी सब्बल आणि बाबाजी आरगडे, संपूर्ण सभागृह. खरं तर आज प्रथमच आपण ज्यांना आदरांजली वाहिली असे डॉक्टर कुमार सप्तर्षी उद्या दोन शब्द सांगतो की कुलगुरू साहेब इथं बसलेले आहेत. त्यावेळेस कृषी विद्यापीठात त्यांनी विद्यार्थ्याच्या बाजूने एकदम सुरुवातीला ज्यावेळी ते जास्त सक्रिय नव्हते, कृषी विद्यापीठावर त्यांनी विद्यार्थ्यासाठी त्या काळात आंदोलन केलेले होते. नंतर ह्या नगर शहराचे ते 78 साली अभंग पाटलाला माहिती आहे की ते आमदार म्हणून जनता पक्षाच्या वतीने निवडून आले होते. ते पुरोगामी चळवळीतले होते. त्यांचा पंतप्रधान चंद्रशेखरपासून तर अलीकडच्या पवारसाहेब असतील, यशवंत जोशी असतील, नागगोरे असतील, त्यांच्या जयप्रकाश नारायणबरोबर काम केलेले आणि विशेषतः चंद्रशेखर पंतप्रधान असताना सुद्धा त्यांचे फार संबंध होते आणि अतिशय चळवळीत काम केलेले. आमचे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे ते अध्यक्षही होते आणि नगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या राशीन रहिवासी होते. त्यांचं खेडला चांगलं जसं अभंग पाटील शैक्षणिक युनिट चालवतात तसं त्यांचं खेडला युनिट आहे आणि अशा आपण आदरांजली आपण सुरुवातीलाच वाहिली. ढगे साहेबाबद्दल बोलायचं त्यांनी सुरुवातीला सांगितलं, साहित्याची व्याख्या त्यांनी सांगितली. मी तर म्हणे ढगे साहेब आता कुलगुरू साहेबांनी सांगितलं किंवा फटके साहेबांनी सांगितलं की रिटायर झाल्यानंतर माणूस आपलं घरी पाहतो, कुटुंब, आपला संसार आणि आपली पेन्शन. खरं तर याचा तुम्ही क्रॉस केलं आणि जनतेत शिरला, एका म्हणजे विषयाला अभ्यास केला आणि चळवळीत काम करतात. म्हणजे आमचे बदगेले साहेब असतो, अशोकराव सब्बल असतील की त्यांच्या मागे लागून तुम्ही जो शेतकऱ्याचा तो कृषी संरक्षण कायदा आणण्यासाठी जी चळवळ करतात, अण्णा हजारेंना जे अण्णा हजारेंकडे जे पाठपुरावा करतात, अतिशय चांगली गोष्ट आहे. खरं तर ती आपल्यावर वेळच यायला नाही पाहिजे की अभंग पाटील की आपण म्हणतो म्हणजे चव्हाण साहेबांपासून तर आत्तापर्यंत की बस शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री आहे. सर्व जवळजवळ 80% लोक आमदार शेतकऱ्यांचे आहे. मग प्रश्न मार्गी का नाही लागले? तर प्रश्न मार्गी लागण्याचे कारण की आपल्याला हे माहिती आहे की सिस्टीममध्ये जरी आपण शेतकऱ्याचे बोलून आमदार होतो, परंतु जी सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये आपण शेतीसाठी काही करू शकलो नाही. कसं का होईना, निदान कांद्याला ऊसाला आपण भाव देतो, पण अभंग साहेब की कोरडवाहू शेतकरी त्यांना आता फटके साहेबांनी सांगितले की ते मुलं होतात त्याचे तुकडे जमिनीचे होतात आणि तुकडे जमिनीचे झाल्यावर त्या कोरडवाहू शेतीच करता येत नाही, कारण बैल नाही आणि ट्रॅक्टर परवडत नाही आणि शेत आपणच सांगितलं की शेतमजूर मिळत नाही आणि मग कोरडवाहू शेतीचे प्रश्न असे तयार झाले की काय, आणि पाऊस पडत नाही टायमावर. तुम्ही ग्लोबल वॉर्मिंगचा उल्लेख केला आणि ह्या सगळ्या चक्रवात खरंच कोरडवाहू शेतकरी अडकलाय आणि मग कोरडवाहू शेतकऱ्याचे मुलं अडकले आणि तिथून पुढे आता जे तुम्ही मुद्दा मांडला की शेतकऱ्याच्या मुलाला मुलीच देत नाही, कारण तो शेती धड नाही आणि इकडं जरी ग्रॅज्युएट झाला तर तो शेतीकडे येतही नाही आणि जर तो आता मध्येच अडकलेला आहे, त्यामुळे तुम्ही जे गणित मांडला 80% मुली असून मुलं आपल्याला देत नाही, आता खरं तर तो सामाजिक विषय आहे. म्हणजे हे खरं कारण आहे आणि आपण कृषीप्रधान देश म्हणतो,
माझ्या मते हा कृषीप्रधान देश आता तरी राहिलेला नाही. का की त्याची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेतल्या ज्या तरतुदी आहेत आणि त्या तरतुदी जर पाहिल्या तर शेतकऱ्यांसाठी किंवा शेती वाढीसाठी किंवा शेती संशोधनासाठी आर्थिक तरतूद फार कमी वाटते. आपल्याकडं भारतामध्ये रिसर्चला फार कमी महत्त्व आहे की एक कृषी विद्यापीठ आहे सारखी अशी विद्यापीठं असतील पण दुसऱ्याच गोष्टीला महत्त्व आहे आणि रिसर्चला अजिबात महत्त्व नाही. आणि त्याच्यामुळं जे होते थोडंफार रिसर्च त्यालाही काही लक्षात येत नाही लोकांच्या. त्यामुळे सरकारने किंवा समाजाने या रिसर्चकडे खडं पाहिलं पाहिजे. विद्यापीठ आपलं चांगलं काम करतंय, चांगले वाहन तयार होते महाराष्ट्रालाच नाही तर ते आपलं कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी देशाला ते मार्गदर्शक आहे. आणि त्याचे कारण की खरंच आपला नगर जिल्हा आहे. नगर जिल्ह्यात आपले पुरोगामी चळवळीतला जिल्हा आहे. तिथं प्रत्येक माणूस तो जरी भाजपचा असला तो जरी शिवसेनेचा असला तरी आरगडे साहेब तो खरं तर पुरोगामीच असतो. तो कोणत्याही पक्षात जाऊ द्या. आणि यालाही पुरोगामी चळवळीची खरं त्याला पार्श्वभूमी आहे. आणि आपण सर्वांनी शासनावर दडपण आणल्याशिवाय हे कृषी धोरण किंवा तुमचा संरक्षित कायदा येऊ शकत नाही. त्यासाठी शेतकऱ्यात चळवळ झाली पाहिजे. आणि ज्याच्यासाठी आपण बांधतो तेच जागरूक नाही आणि ही खरं खंत आहे. त्याच्यामुळं सरकारवर त्याचं दडपण येत नाही, समाजावर त्याचं दडपण येत नाही. आपण खरं तर ढगेसाहेब आपण खरं तर संशोधनातले लोक आहात परंतु रिटायर झाल्यानंतर तुम्ही जनजागृतीचं काम चांगलं चालू केलं, शेतकऱ्यांचं काम चांगलं चालू केलं. त्याच्यासाठी मी खरं तर आपल्याला शुभेच्छा देतो. तुमच्या पुढच्या जीवनाला शुभेच्छा देतो. आणि हे जे आपण पुस्तक लिहिले ते असं परत एकदा पुस्तक लिहा. कारण आपणच म्हणलात साहित्य म्हणजे काय असतं, समाजात जे काय चाललेलं असतं, जे काय न्याय अन्याय असेल, जे दुःख सुख असतं, जे काही वस्तुस्थिती असेल ते वस्तुस्थितीची मांडणी करणं, समाजातल्या व्यवस्थेची मांडणी करणं हेच साहित्य असतं. याच्यापेक्षा दुसरं काही साहित्य नसतं. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचं आणि ढगेसाहेब आपलाही आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.